संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 110। संत तुकाराम महाराजांचा हा अत्यंत सखोल आणि साधकाच्या अंतर्मनाला स्पर्श करणारा अभंग आहे। या अभंगातून त्यांनी आध्यात्मिक परिपक्वतेचं रहस्य सोप्या भाषेत उलगडलं आहे। आपण अभंग बघूया। थोडे आहे चित्तसाये जालिया, हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते। अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे, तुका मने लटिके पाहे सांडी देह अभिमान। ओळी क्रमांक 1। थोडे आहे चित्तसाये जालिया, म्हणजेच माझ्याकडे जेवढं आहे तेवढंच पुरेसं आहे। माझं चित्त समाधानात आहे, शांत आहे। उदाहरण बघा, एका गरीब साधकाकडे घर, संपत्ती, मोठं कीर्तन मंच काहीच नाही, तरी तो हरिपाठ करतो, देवाला आठवतो, त्याला हर्ष शोक लागत नाही। त्याचं समाधान त्याच्या अंतर्मनातच आहे। ओळी क्रमांक 2। हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते, म्हणजे ना आनंदानं हर्ष होतो ना दुःखानं अमर्ष। मी पांडुरंगात एवढा एकरूप झालो आहे की भावना आता गोंधळ घालत नाहीत। उदाहरण बघा, भगवान श्रीकृष्णाचे भक्त सुदामजी, जेव्हा श्रीकृष्णाने त्याला महाल दिला तेव्हाही तो तसाच शांत होता, आणि जेव्हा घरी अन्न नव्हतं तेव्हाही त्याचं चित्त डगमगलं नव्हतं। का? कारण तो कृष्णात सरला होता। ओळी क्रमांक 3। अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे, म्हणजे सर्व साधनांचं भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग इत्यादी सार म्हणजे अंतःकरणातील समाधान, त्यासाठी फार शोधावं लागत नाही, ते आपल्या आतच आहे। उदाहरण बघा, एका व्यक्तीने अनेक धर्मस्थळ, ग्रंथ, विद्वान, गुरु शोधले, पण जेव्हा तो शांत मनाने स्वतःला विचारात बसला तेव्हा त्याला जाणवले, मी जे शोधत होतो ते माझ्या अंतरंगातच आहे। ओळी क्रमांक 4। तुका मने लटके पाहे सांडी देह अभिमान, म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात, जर तू खऱ्या अर्थाने अध्यात्म शोधतोस तर मी पण म्हणजे शरीराभिमान टाकून दे, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। उदाहरण बघा, मी पंडित आहे, मी गुरु आहे, मी खूप साधना केली आहे, या देहाधिष्ठित अभिमानामुळे साधकाला खरा आत्मानुभव होत नाही। जेव्हा मी काही नाही ही वृत्ती अंगी येते तेव्हाच आत्मसाक्षात्कार घडतो। या अभंगावरून आपण निष्कर्ष आणि उपदेश असा देतो की नंबर 1, आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानावे। नंबर 2, मन शांत असेल तर दुःख सुखाचा त्रास होत नाही। नंबर 3, खरी भक्ती म्हणजे हर्ष व अमर्ष यांच्या पलीकडे जाणं। नंबर 4, साधनं पार शोधायची गरज नाही, समाधान हृदयातच असतं। नंबर 5, देहाचा अभिमान सोडल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही। नंबर 6, मी हे विसरलात की तो ईश्वर सापडतो। नंबर 7, साधेपणा आणि अंतर्करणातील शांती हेच खरे साधन। नंबर 8, भगवंतात एकरूपता म्हणजे सर्व सिद्धी। नंबर 9, अंती संतोष परम सुखम, म्हणजे समाधान हेच परम सुख आहे। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल।